6/2025 रोजी झाला असे पोलीस नोंद आहे, परंतु ती पोलीस नोंद नसून तो घातपात आहे. मी SP साहेबांकडे तसा अर्ज पण केला होता, पण त्या अर्जाची काही SP साहेबांनी दखल घेतली नाही. मोहोळ पोलीस स्टेशनला गेलो, त्यांनी पण काही दखल घेतली नाही. सदर पोलीस स्टेशन हे उडवडीची उत्तरं देत आहे. त्या अनुषंगाने मी आज आमरण उपोषण करीत आहे. तरी मला न्याय भेटावा आणि माझ्या वडिलांना न्याय भेटावा. 16/6/2025 डिस्कळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी गोरख तुकाराम देवकर हे 58 वर्षाच्या वयोवृद्धची या ठिकाणी ॲक्सिडेंट झालं असं मोहोळ पोलीस स्टेशनमधून यांना सांगण्यात आलं आणि त्या पद्धतीचा तसा गुन्हा नोंद केला. परंतु या ठिकाणी हा अपघात नसून हा एक घात आहे असं यांचं म्हणणं आहे. कारण त्यांच्या बऱ्याच काही आहेत कागदापत्रीमध्ये जे काय पोलीस पंचनामा केला आहे, जो काय तपास केला आहे तो योग्य पद्धतीचं केले नाही आणि ह्या विनोदची सह्या डुप्लिकेट आहेत. जे सिग्नेचर असते ते सही असतील ती सही पूर्णपणे डुप्लिकेट आहे असं दिसून येते. माननीय ग्रामीणचे SP साहेब यांना आमची विनंती आहे की हा जो प्रकार आहे या प्रकाराची सखोल चौकशी करून हा जे काही घटना घडली आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. कारण या ठिकाणी ह्यांच्या अगोदर ह्यांच्या शेतीचा काय तर वाद होता आणि त्या वादाच्या ह्याच्यातून हा घात झालेला आहे असं यांचं म्हणणं आहे. परंतु पोलीस प्रशासनाला राजकीय दबाव येत असल्यामुळं त्या ठिकाणी पोलीस कारवाई करत नाही, यांना उडवाउडीचे उत्तर देते. आज जवळपास 2 महिने झाले की वारी चालू आहे पंढरपूरची, आम्हाला तपास करायला वेळ लागेल, हे करेल, असं काय यांना प्रश्नाची उत्तरे वगैरे देऊन दिवस ढकलत गेली. आणि ज्यावेळी हे जाऊन बसले की बाबा काय झाले नेमकं आम्हालाही सांगा, तर हा अपघात आहे असं सांगतात. परंतु यांचं म्हणणं आहे, यांच्या परिवाराचं म्हणणं आहे हे अपघात नसून घात आहे. तरी याची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यायतः युवा भीमसेना सामाजिक संघटना व इतर संघटना यांच्या पाठीशी राहून या ठिकाणी न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही.